ड्रायफ्रूट घेऊ आपण. आपल्याला थोडे मोनोके घेऊ. थोडं बदाम घेऊ, ते पण 5-6. पिस्ता घेऊ 4-5. अंजीर 1. हे 2 घे. त्याला सर्व बारीक करून घेतले. सर्व ड्रायफ्रूट इथे बारीक करून घेतले मी. थोडं सुंठ, छोटी विलायची, ती पण अशी बारीक करून घेतली मी. थोडं तूप टाकून घेतलं, अर्धा चमच एवढं. त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा, अर्धी वाटी रवा घेतला. आपला रवा भाजला गेला. इथं थोडंसं हलकासा असं ब्राऊन कलर करून घेतला. आता मी तो गॅस बंद करते, काढून घेते. रवा भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतला. तर परत गॅसवर मी कढई ठेवली. गॅस चालू केला, कमीचे गॅस. थोडंसं असं तूप टाकू. आपण ड्रायफ्रूट आहे ना ते तुपामध्ये फ्राय करून घेऊ आता. तापलंय तूप आपलं. सर्व काजू, बदाम, मनुके, सुंठ, विलायची सर्व टाकून घेतले मी त्याच्यामध्ये. कमी गॅसवरती थोडंसं परतून घेऊ आपण त्याला. सर्व ड्रायफ्रूट इथं तुपामध्ये थोडेसे असे खूप परतून घेतले. एका वाटीमध्ये ते पण काढून घेतले. 1 चम्मच तूप परत टाकलं का. सर्व साजूक तूप वापरते इथे. आपल्याला केळीपासून आज रेसिपी बनवायची आहे. थोड्याशा अशा कच्च्याच केळी घेतल्या, खूप जास्त पिकलेल्या नाही, कडक मधल्या केळी आहेत. ते आता छोटे छोटे तुकडे करून 3 केळी घेतले आहे इथे. तुपामध्ये टाकून घेतले. त्याच पद्धतीने दुसरी पण टाकून घेते आता. छोटे तुकडे करून घेतले त्याचे. थोडे केळी आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायच्या. खूप जास्त मॅश नाही करायच्या आहेत. 1 वाटी एवढं दूध टाकून घेतलंय. केळी जी तुपात फ्राय केली ना आपण थोडी, त्याच्यातच दूध टाकून घेतलं. गॅस आता जोरात केला. त्याच्यामध्ये आपल्याला उकळी आली त्याला व्यवस्थित. केळीमध्ये दूध टाकून घेतलं ना, उकळी आली त्याला थोडा आपण रवा टाकून घेऊ त्याच्यामध्ये. थोडा थोडा टाकायचा म्हणजे गठोळे होणार नाही. गॅस कमी ठेवते. परत थोडा रवा टाकून घेतला. सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते टाकून घेऊ आपण. मिल्क पावडर घेतलेली आहे इथे, अर्धी वाटी एवढी. मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. शुगर
साखर टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. केळी थोडे गोडच असतात त्याच्यामुळे मी ते 4 चम्मच एवढी साखर टाकून घेते. केळीचा शिरा तयार झाला. रेसिपीचं नाव सांगितलेलं नव्हतं ना, तर हा केळीपासून शिरा बनवला. त्याच्यामध्ये थोडा आपण रवा वापरला, सर्व काजू बदाम ड्रायफ्रूट वापरले, त्याच्यानंतर थोडी साखर, दूध, मिल्क पावडर, 3 केळी, असा छान खायला लागतो. तर केळीचा शिरा आपला तयार झाला. इथे थोडीशी युनिक रेसिपी, तुम्ही कधी करून खाऊन पाहिला नसेल तर नक्कीच करून एक वेळेस खाऊन बघा, तुम्हाला त्याची चव आवडेल आणि परत परत तुम्ही करा. माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.